काय कोलीवाड्याची गाड्या मी मैदानात पहिला काढतोय मम्मी थोडंसं चेंजेस होत आहे. सर्व गावकरी महिला बंधूंना विनंती आहे, एकनिष्ठा विविध संस्था यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो. दांडा कोळी समाजचे कार्यकर्ते कोणीही तिथे संस्थेच्या समोर थांबू नये. लोक आलेली आहेत, कार्यक्रम आटपून त्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे याची प्रत्येकाने जाणीव ठेवून सर्वांनी कृपया लवकरात लवकर जी आपली आसन व्यवस्था केली आहे तिथे लवकरात लवकर यावे. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. हितेश मकले आपले गावकरी कोण असतील तिथे पाठवा लगेच. संस्थेच्या हक्काची विजड्या छाटीचा आपला हा कोळी समाज वाऱ्या पाऊस याची कधी तमा न करता खरं म्हणजे निसर्गाशी भांडत असतो कायमचा. आज तसाच या उन्हात रखरखत्या उन्हात कार्यक्रमात समाजापोटी असलेलं प्रेम यापोटी उन्हाची तमा न बाळगता दुपारी 3 वाजल्यापासून लोक इथे बसलेली आहेत. दांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्था, दांडा कोळी समाज, खारदांडा कोळीवाडा गावठाण यांच्या संयुक्त विद्यमाने
हॅलो. हॅलो. स्वागतम सुस्वागतम. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं आणि मुख्यतः महिलांचं मी खूप स्वागत करते इथे. आणि माझं जर इंट्रोडक्शन द्यायचं झालं, ओके, तर माझं नाव मानसी महेंद्र वाटकरे. आणि इथे यायची 2 उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट तर आपण इथे सगळे जमा झालो की आपण जागतिक महिला मच्छीमार दिन आपण साजरा करतोय. दुसरं बोलायचं झालं तर माझे जे आजोबा आहेत त्यांचं आजोळ हे, तर खरं तर त्यांच्या म्हणजे माझी आणि म्हणून मी हे भाषण करते. तर आता बोलूया आपण आपल्या आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे. आणि थँक्यू ज्यांनी मला इथे अपॉर्च्युनिटी दिली बोलायची. दांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्था अध्यक्ष रत्नदीप बामे, दांडा कोळी समाज अध्यक्ष दीपक बामे, खारदांडा कोळीवाडा गावठाण अध्यक्ष भीमसेन कोपटे यांनी मला इथे उपस्थित राहायची संधी दिली, त्याच्यामुळे थँक्यू. नंतर रामकृष्ण तांडेल यांना पण मी थँक्यू बोलते आणि उज्ज्वलाताई पाटील. बरं, पुढे जाऊया. आणि मला असं शांतता नकोय, आवाज आला पाहिजे. कोळीवाड्याबद्दल किंवा आपण जे काम करतोय त्याचा उल्लेख कुठेही होत नाहीये. आपण फक्त काय ओळखलं जातोय, आपण मच्छीमारांच्या बायका म्हणून ओळखलं जातोय. तर तीच आपली ओळख आहे का? पुरवणं आणि बाकी सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करणारी जी एक मॅनेजर बोलतो ना, मी एका कंपनीमध्ये काम करते, पण मला असं वाटतं ज्या खऱ्या मॅनेजर्स आहेत ना आणि ज्या पूर्ण व्यवसाय चालवतात त्या म्हणजे तुम्ही आहात सगळ्या. बरोबर आहे की नाही? आणि माझ्यापेक्षाही खूप पटीने कष्ट करतात घोषणांनी आणि टाळ्यांनी. तर परत एकदा टाळ्या झाल्या पाहिजे तुम्हा सगळ्यांसाठी. आणि मान्यवरांची यादी माझ्याकडे आहे. माझ्याकडून जर चुकून कोणाचं नाव वगळलं गेलं किंवा व्यवस्थित उच्चार न झाला तर आत्तापासूनच मी सॉरी बोलते. तर आपण आता त्या मान्यवरांना बोलूया. श्रीमती पूर्णिमा मेहर अध्यक्ष, मी तुम्हाला इथे स्टेजवर येण्यासाठी आमंत्रण करते. सभा अध्यक्ष जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. ज्येष्ठ महिला समाज कार्यकर्ता, नॅशनल फिश वर्कर फोरम संस्थापक सदस्य फादर थॉमस कोचेरी स्मार्टनर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका इथून सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार मिळालेल्या श्रीमती पूर्णिमा मेहर, तुमचं मी स्वागत करते या ठिकाणी. ताई मध्ये बसा. अध्यक्ष टाळ्या टाळ्या. नॅशनल फिश वर्कर फोरम NFF दिल्ली फोरम संचालक श्री लिओ कोलासो अध्यक्ष महाराष्ट्र मच्छीमार समिती, माजी अध्यक्ष नॅशनल फिश वर्कर फोरम. नंतर मी बोलवते श्री किरण कोळी यांना, सरचिटणीस महाराष्ट्र मच्छीमार समिती, मराठवाडा सहकारी संघ, सदस्य नॅशनल फिश वर्कर. आता आपण थोडं इकडचे जे उपस्थित आहेत दांडेकर यांना बोलूया. श्री रत्नदीप बामे अध्यक्ष दांडा कोळी मासेमारी सहकारी संस्था, आपली माणसं आहेत सगळी. श्री भीमसेन खोपटे अध्यक्ष दांडा कोळीवाडा गावठाण संघ चावरी. मी जशी नावं घेते त्यांनी प्लीज स्टेजवर आसनस्थ व्हावे असं रिक्वेस्ट करते. श्री मोरेश्वर वैद्य, टाळ्या झाल्या पाहिजे. तुमच्या टाळ्या एनर्जी आहे या सगळ्यांची आणि माझी. श्री विजय खाटू उपाध्यक्ष MMKS, मुक्तादेव सदस्य MMKS, महानंदा राऊत, प्राची नाईक सरचिटणीस पालघर MMKS, श्री रत्नदीप बामे अध्यक्ष, लता पेंगे मासेमारी सदस्य, महिला
घोषणाबाजी झालेली आहे. डॉक्टर महेंद्र वाटकरे साहेब जे आपले कोली समाजाचे कार्यकर्ते देखील आहेत, त्यांची मुलगी मुरमू वाटकरे हिला आम्ही खास अलिबागवरून आमंत्रित केले. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. पुढचा कार्यक्रम सुरू करायचा. थँक्यू किरण कोळी सर. वर आला तसाच आपल्या नेहमीच्या आयुष्यातही तो आवाज तसाच वर आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर पुढचं याच धोरणाने आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया. आणि आता दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आता स्वागत करण्यासाठी श्री भीमसेन खोपटे यांना मी स्टेजवर आमंत्रण करते. पुढचं प्रस्तावना ते करते. पण मला एवढं माहिती आहे, विश्वनिर्मितीचा सर्वात मुख्य वाटा हा महिलेचा असतो, जी 9 महिने बाळाला पोटात ठेवून गर्भ करते आणि बाळाला जन्म देते. म्हणून ती सर्वात मोठी आपल्यासाठी देण आहे. त्याच्यात भगिनी, ज्याला बहीण नाही त्याला समजतं बहीण काय असते. आता आपल्या महिलांचे मार्केट व महिलांना येणाऱ्या समस्या ह्या आपल्या एकजुटीने लढायच्या आहेत. मुंबईत आता बघतो विकास आज झपाट्याने होत आहे व मार्केटही त्या विकासाच्या आड जात आहे व वेगवेगळ्या योजना येत आहेत. आता महाराष्ट्रात इंडियामध्ये म्हणा वेगवेगळ्या योजना येतात, त्याचे पण महिलांनी एकत्रित येऊन त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता मुंबईमध्ये कुठेही जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत, मोकळ्या जागा कुठेच नाहीत. आता बिल्डरांचं लक्ष आपल्या मासे सुकवायच्या मोकळ्या जागेवर पडलेलं आहे आणि ही कीड याचं ज्वलंत उदाहरण आहे आमचा खारदांडा कोलीवाडा. इथे आता आमच्या मासेमारी सुकवण्याच्या जागेवरती एसआरए प्रकल्प येतोय, त्याला आम्ही जोरदार विरोध करतोय. कोर्टात केस आहे, पण ही फक्त आम्ही आमची जागा वाचवण्यासाठी आम्ही केलेली नाही. कारण ही कीड मुंबईतून खारदांड्यातून पालघर किंवा उत्तरपर्यंत जाऊ नये म्हणून लढाई आहे. कारण कुठलाही कायदा पारित झाला तो सर्वकडे लागू होतो. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपल्या एकजुटीने लढायचं आहे. तसंच आपल्या येणाऱ्या संकटामध्ये जेव्हा घरामध्ये महिला सक्षम असेल तर ते कुटुंब समृद्ध असतं. तसंच आपल्या समाजाच्या महिला समृद्ध होतील व त्यांची एकजूट होईल तर आपला समाजही सक्षम होईल. म्हणून महिलांनी पुढाकार घ्यायचा आहे व आपला समाज सक्षम करायचा आहे. पुन्हा एकदा म्हणतोय, खारदांड्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतोय. एवढ्या मोठ्या संख्येनं आज सातपाटी म्हणा, पालघर म्हणा, पालघर माहीम म्हणा, भाटी म्हणा, मड म्हणा, सर्व आता माझ्या महिला भगिनी माता भगिनी आल्यात, त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो व तुम्हाला पुनश्च मी खारदांड्याच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई एकविरा माते की. मी सौ उज्ज्वला पाटील यांना आमंत्रण करते, त्या इथे प्रास्ताविक देते आजच्या कार्यक्रमाचं. अच्छा, इथे या ठिकाणी परत भीमसेन खोपटे सर येत आहेत. काहीतरी मिस झालंय बहुधा. समस्त खारदांड्याच्या वतीने आपले NFFचे अध्यक्ष, नॅशनल फिश फोरमचे अध्यक्ष श्री रामकृष्ण तांडेल यांचे स्वागत करतील श्री दीपक बामे कृपया व्यासपीठावर जावं. तसे मासेमारी संस्था सर्वांनी सुप्रिया निवटे स्वागत करते. या बाजूला उभी राहा. तू कर बरं, श्री रामकृष्ण तांडेल यांचं स्वागत करूया. नंतर श्री किरण कोळी यांचं स्वागत करूया, ज्यांचा आवाज मगापासून आपल्या सगळे ऐकतोय. बरं, इथे सांगण्यात आले की मच्छीमार महिला दिन आहे म्हणून महिलांच्या हस्ते आपण त्याचं स्वागत करतो, पण मला असं वाटतं नेहमीच महिलांच्या हस्ते स्वागत झालं पाहिजे. बरोबर आहे ना? इतका दबदबा निर्माण झाला पाहिजे. टाळ्या. ज्योती मेहर ताई इथे आल्याबद्दल धन्यवाद. सौ उज्ज्वला पाटील यांचं स्वागत करूया पुष्पगुच्छ देऊन. महिला संघ. सौ राजश्री भांजी यांचं स्वागत करूया पुष्पगुच्छ देऊन. श्री दीपकजी बोईर यांचं स्वागत करूया पुष्पगुच्छ देऊन.
मुरगावकर यांचं स्वागत करूया आपण या ठिकाणी. बरं, या ठिकाणी आपला स्वागत समारंभ संपला. तर अशा प्रकारे आपण पुढे वळूया. माझ्या गणेशाला स्मरण करते, कारण तो माझा बुद्धीचा दैवत आहे, माझ्या सगळ्या तमाम महिला भगिनी आणि माझ्या मच्छीमारांचं. तसंच माझी माय माऊली एकविरा आज ह्या माझ्या बसलेल्या समोर बसलेल्या ह्यांच्या प्रत्येकांच्या रूपात मी तिला बघत असते. ती माझी माय माऊली एकविरेचा उदो उदो. आणि आता माझे बंधू आहे तिकडे जय मल्हारांच्या रूपाने मी त्यांना सुद्धा बघत असते. एकोट एकोट. आता हा जो जागतिक मच्छीमार महिला दिन आहे त्यासाठी आज आपण तमाम माझ्या भगिनी जास्त संख्येने इकडे उभ्या आहेत. त्यांना साथ देण्यासाठी माझे मच्छीमार बांधव सुद्धा इकडे उपस्थित आहेत. प्रथम त्यांचं मी स्वागत करते. आणि व्यासपीठावर हे सगळे संयोजक आयोजक आहेत. मुख्य म्हणजे आताच ज्यांची नियुक्ती नॅशनल फिश वर्कर फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेलजी, त्यांना आताच आपल्या वर्ल्ड फोरम ऑफ फिशर पीपल ह्या जागतिक संघटनेवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देऊया. तसेच आपल्या भगिनींच्या सगळ्या मार्गदर्शक आहेत. आपल्या पूर्णिमाताई हे ह्या जागतिक जेव्हा संघटनेची निर्मिती झाली, आपले नॅशनल फिश वर्कर फोरमचे जागतिक नेते फादर थॉमस कोचेरीजी ह्यांनी आपल्या ताईकडे WFFP म्हणजे वर्ल्ड फोरम ऑफ फिशर पीपल ह्यांच्या उपविधी लिहिण्यासाठी त्यांची मदत घेतली. म्हणजे जागतिक संघटनेची उपविधी बनवताना आज आपल्या भारतातली, आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या जिल्ह्यातली महिला एक जेव्हा हे काम करते तेव्हा ते खरोखरच उल्लेखनीय असते. तर आपण पूर्णिमाताईचं ह्या शब्दाने आपण स्वागत केलेलं आहे. ज्योतिताई ह्या नॅशनल फिश वर्कर फोरमच्या प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रातनं. तसंच त्या राज्यसंघाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत ह्याच वर्षी. त्यांचंही स्वागत करूया. आता मी सगळ्यांची नावं घेत नाहीये, पण व्यासपीठावर हे सगळे लीडर्स आहेत. त्यांनी चंग बांधलेला आहे की मच्छीमारांच्या हक्कासाठी आपण ही जी संघटना उभी केली आहे त्या संघटनेला बळ कोण देतं जास्त, तर माझ्या भगिनी देत आहेत. हे मी अगदीच अभिमानाने सांगेन. ही गोष्ट सगळ्यांना कबूल करावी लागेल, कारण हा जो व्यवसाय आहे, हा मच्छीमारी व्यवसाय आहे, तोच मुळात नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू आहे माझा बांधव मच्छीमार आणि दुसरी आहे माझी मच्छीमार भगिनी. तर आज तिचा सन्मानार्थ हा दिवसाचा आयोजन झालेला आहे. त्याचं थोडीशी मी तुम्हाला हे सांगते की हा मच्छीमार महिला दिवस साजरा व्हावा असं ह्या ज्या जागतिक महिला नेतृत्व करणाऱ्या सगळ्या देशातली महिला जेव्हा ज्या WFP मीटिंगला येतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की जागतिक मच्छीमार दिन आपण साजरा करतो, पण जी या व्यवसायाची कणा आहे ती माझी भगिनी, तिचा सुद्धा सन्मान व्हायला हवा. म्हणून जागतिक मच्छीमार महिला दिन सुद्धा आपण साजरा करायला हवा. आणि ही घोषणा झाली ब्राझील येथे वर्ल्ड फोरम ऑफ फिशर पीपल ह्यांची जी बी होती जनरल बॉडी मीटिंग असताना, त्या मीटिंग मध्ये हा ठराव पास झालेला आहे. त्या ठरावाला आपल्या जागतिक संघटनेचे WFPचे जनरल सेक्रेटरी हरमन कुमारा ह्यांनी ह्या गोष्टीला लागलीच होकार भरला आणि हा 5 नोव्हेंबर हा जागतिक स्तरावर ह्या मच्छीमार महिलांचा सन्मानार्थ तो जागतिक मच्छीमार दिन म्हणून साजरा व्हावा, ही कल्पना आपली साकार झाली. आणि महत्वाचं म्हणजे हा दिन आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईमध्ये खारदांडा कोळीवाड्यांच्या सहाय्याने त्यांनी आयोजन केलं आणि त्यांचा आग्रह होता की हा दिन ह्या कोळीवाड्यात साजरा आम्ही करू, आम्ही सगळी जबाबदारी घेऊ. आणि त्या पद्धतीने दिलेल्या शब्दाला
त्यांनी जागलेले आहेत आणि आज महिलांच्या सन्मानार्थ हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण हा पहिला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आपण खारदांड्यात घेतोय. या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने मला एक खास सांगायचं आहे की मच्छीमारांचे समुद्रावरील अधिकार आणि ज्या मासेमारी व्यवसायासाठी लागणाऱ्या जागा आहेत त्या समुद्र किनाऱ्यावरच्या त्या सुरक्षित ठेवण्यासाठी नॅशनल फिश वर्कर फोरम ह्यांनी चंग बांधलेला आहे. केंद्र शासनाच्या बऱ्याचशा अशा कायदे होतात, त्या कायद्यात हे अधिकार कसे सुरक्षित राहावे ह्यासाठी NFF ही आपली राष्ट्रीय संघटना आहे आणि आपल्याच महाराष्ट्राला लाभलेले त्याचे अध्यक्ष आहेत. ह्या चळवळीतून प्रत्येक 9 किनारी राज्यातील हर एक राज्याच्या प्रतिनिधींकडून आणि 3 युनियन टेरिटरी ह्यांच्या माध्यमातून ही राष्ट्रीय संघटना मच्छीमारांच्या समुद्रावरील अधिकारासाठी आणि जमिनीवरील अधिकारासाठी सतत केंद्र शासनाबरोबर मीटिंग करत असतात, कन्सल्टेशन मीटिंग होत असतात आणि त्या मीटिंगच्या आधारे कायद्यात ज्या वेळेला रूपांतर होतं त्यावेळेला आपल्या नॅशनल फिश वर्कर फोरमच्या सल्ल्यानेच पुढे ह्या कायद्यात सुधारणा केल्या जातात. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. नॅशनल फिश वर्कर फोरम साठी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीला तर तुम्ही सगळे जाणतच असाल. ते मोबाईल पकडले फोटो काढणार. ह्या कोळीवाड्या साजरा होतो त्याबद्दल मी तर ह्या कोळीवाड्याचा आभार मानतेही आणि ह्या WFFPचा सुद्धा आभार मानते. वर्ल्ड फोरम ऑफ फिशर पीपल ह्या जागतिक संघटनेचा आभार मानते की आता महिला कुठेच मागे राहिलेली नाही आहे. ती प्रत्यक्ष मी इतर देशातल्या महिलांचं बघितलेलं आहे. त्या देशातील महिला ह्या मच्छीमारी सुद्धा करतात. तुम्ही म्हणाल ना आपल्या मच्छीमारांसारखे, कारण मुंबई जिल्हा ही डेव्हलप सिटी आहे. मुंबई जिल्ह्यासाठी मोठी महानगरपालिका आहे. ती जागतिक स्तरावर पहिल्या नंबरची महानगरपालिका आहे. ती पहिल्यांदा ह्या मच्छीमारांसाठी त्यांच्यासाठी काम करताना खूप अगदी मच्छीमारांचे कोळीवाडे सुरक्षित राहावे, त्यांच्या मच्छीमारी व्यवसायाच्या जागा सुरक्षित राहाव्यात म्हणून महानगरपालिका डोळ्यात तेल घालून काम करायची. पण आता आम्हाला अनुभव येत चाललेला आहे 2010 पासून. तसं बघायला गेला तर 2000 मला वाटतं 7 पासून आणि 1995 पासून ह्या मुंबईला कीड लागलेली आहे. ती लागलेली आहे SRAची, झोपडपट्टी पुनर्विकासाची. झोपडपट्टी पुनर्विकास हे बाहेरून आलेल्या परप्रांतीयांसाठी SRAची कीड माझ्या कोळीवाड्या बाधित झालेल्या आहेत. त्या बाधित न करता ह्या माझ्या भगिनी तुमच्या पाठीशी आहेत ही मी ग्वाही देते आज ह्या जागतिक मच्छीमार महिला दिनाच्या दिवशी. आणि ह्या जागा आपल्याला सुरक्षित ठेवायच्या आहेत. SRAची कीड आपल्या कोळीवाड्यात कुठल्याच कोळीवाड्यात येणार नाही. आज ही आपण प्रतिज्ञा करणार आहोत. ह्या माझ्या भगिनींनी ही प्रतिज्ञा करायची आहे. माझ्या बांधवांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. हे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. आता मी एकच बोलते, माझं हे शेवटचं बोलणं आहे. जागतिक मच्छीमार महिला दिनाचा मच्छीमारांचे कोळीवाडे सुरक्षित राहो ही आपली आजची प्रतिज्ञा आहे. एवढं बोलून आज माझे हे प्रास्ताविक मी संपवत आहे आणि पुढच्या वक्त्यांना बोलायला पुढे आता 1-2 नाव राहील आपल्याकडून जे नेहमी आता आपण पुढे जाणार आहोत आणि आता इथे वक्ते येणार आहेत आणि आपलं मत मांडणार आहेत आपल्या भाषणाद्वारे. तर मी त्यांना सगळ्यांना विनंती करते की तुम्ही आपली भाषणं, मला माहिती आहे काय होते तिथे, तर मी हा विचार केला की त्या कोळी बायका आपल्या ज्या आहेत ज्या मच्छी विकायला जातात त्यांची काय अवस्था होत असेल. तर तुम्हाला माझ्याकडून चला अजून एकदा
पुढे जाऊया. अशाच एका कोळीताईला बोलूया स्टेजवर, वैशाली बाळसाठी. सकाळी उठून टाइम्स ऑफ इंडिया खोलला आणि या सुंदर अशा महिलेचं नाव मी वाचलं आणि मला अभिमान वाटला की मी या कुलस्वामिनी आई एकविरा श्रीचरणी नतमस्तक होऊन कोळी समाजाचे दिवंगत नेते भाई बंदरकर यांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सर्व संघटनेचे प्रमुख. खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि हा सगळा माहोल बघितल्यानंतर असं वाटतंय की आपल्या मच्छीमारावरती काय संकट आणायची कोणाची दिशाच आहे हे सगळे लोक बघून. आज या कार्यक्रमामध्ये आणि खरोखरच माझी एक जिद्द आहे, मुंबई आपल्या कोल्यांची नाही कुणाच्या बापाची, ती आपण वाचवून दाखवू. माझ्याकडे सुद्धा किनारपट्टीवरील सर्व मुंबईतील महाराष्ट्रातील 5,000 महिला जमा आणि संध्याकाळी येऊन 4 वाजता येते आणि जेवण बनवते, तेव्हा आपलं कुटुंब जेवण करते. अशी आपली महिला, खरोखरच त्यांना सलाम केला पाहिजे. आणि मला वाटलं कृती समितीने नॅशनल ग्रुपने काहीतरी आज कल्पना केली असेल म्हणून मी 2 मिटिंगा टाकून आपल्या मिटिंगासाठी आलेलो आहोत, कारण इथे त्यांचं डोकं काहीतरी चालत असेल म्हणून खरोखरच त्यांना मी धन्यवाद देतोय. आणि आपल्या जागा सर्व वाचवण्यासाठी आपल्या या सर्व महिलांना हत्यारे घेऊन बाहेर पडावं लागेल. असं चालून नाही राहणार. मी खाल्यावरचं तुमचं बघितलं चित्र, त्या दिवशी मी नाही येऊ शकलो. अरे कोणी बाहेरून आलेले आहेत ते आपल्या जागा जमिनी घेण्यासाठी. अरे आपली खली, आपली किनारपट्टी, आपल्या बोटी, आपले कोलीवाडे, आपल्या बाजारपेठी आणि हे कुणी कुणी आले बंगाली लोक कोणी कोण. आणि बघितल्या मी ती कोण होत्या, त्या भाडोत्री कुणीतरी मागवलेल्या होत्या आणि त्या आपल्या महिलांच्या अंगावर जाणाऱ्या आणि सगळी अशी खली बिली आपली घेऊन जाणार म्हणजे आपले व्यवहार व्यवसाय कोलीवाडे सगळं बंद होणार. खरोखरच या वाघिणी बाहेर पडल्या. मला तर कित्येक वर्ष झाली. जर या बिल्डरचा धंदा बंद केला सरकारने तर या आपल्या जर जागा जमिनी हे सर्व वाचू शकते. आज आपल्या कोलीवाडे आहेत तिकडे सगळे तेवढेच त्यांना बाकी उरलेले आहेत. जे आपल्या मुंबईमध्ये 108 मार्केट आहेत ते आमच्या महिलांच्या मालकी हक्क करा तुम्ही. अरे कृती समिती एवढी महाराष्ट्राची आहे, तुम्ही चला आणि करा सगळे एकत्र मोठं हत्यार. अरे मुंबई बंद करा लागली ते आपण चला मंत्रालयासमोर. अरे आपली मुंबई आहे, कोणी कोण परप्रांती येऊन ज्यांना कोलीवाडे माहिती नाही, ज्यांना किनारपट्टी सुद्धा माहित नाही, ज्यांना बाजार कुठे आहे तो सुद्धा माहिती नाही, असे आपले अधिकारी बसलेले आहेत. आणि आपली मुलं तिकडे त्यांच्या नोकऱ्या करतात ऑफिसमध्ये जाऊन. कुठे गेला जमाना. अरे आपली आई शिकवते, मुलगा का वडील कुठे कामावर जातो, लाखांनी खर्च करतोय मुलासाठी. त्या मुलाला आपल्या ओनजीसी सारख्या कंपनीमध्ये, आपल्याला थारा नाही तिकडे, आपल्या ओनजीसी मध्ये कित्येक कंपन्या आहेत. अरे थोडा पगार कमी घ्या आणि त्यांना देसा नोकरी असं चाललंय आणि आपल्या मुलांना राजीनामा देऊन बाहेर काढलं जाते. कुठे गेलं. एक घर चालत नाही आपलं. आता एक बाई जाते मार्केटमध्ये, ती 4 वेळा बर्फ घालते तेव्हा घरी येते, कारण भैया घरोघर फिरत असतो. तिचं कुटुंब त्याच्यामध्ये उद्ध्वस्त. मुलगा जातोय त्याला नोकरी नाही कुठे, ओनजीसी मध्ये त्याला बाहेर फेकलं जाते. आणि असे बरेच. आणि कोणी आपला नाखवा तो सुद्धा बाहेर जाते, तो कचऱ्याने भरून बोट येते, कारण समुद्र आपला खाली केलेला गेलेला आहे. हे सर्व जेव्हा सुरक्षित होईल तेव्हा आपलं कुटुंब एकत्र येईल. खरोखरच तुम्ही ज्या वाघिणी आहात त्यांना परत एकदा सलाम करतोय आणि अशाच वाघिणी बाहेर पडा. या गोष्टी वाचवण्यासाठी मी एकच सांगेन, मी दुपारपासून विचार करतोय, हा बिल्डरचा धंदा जेव्हा बंद होईल तेव्हाच आपल्या जागा जमिनी वाचतील. याच्यावर एक मोर्चा काढून बघूया, कारण बिल्डर सरकार सुद्धा बिल्डर झाला, त्याच्यामुळे आपली सुद्धा मुलं बिल्डरच्या धंद्यामध्ये लागलेली आहेत. पहिला पाक घेऊन सकाळीच उठून पहिला मासेमारीसाठी जो नाखवा जात असे, मुलगा कुठे कामावर जात असे, तो आता कानाला फोन लावतोय आणि बोलते कुठली जागा विकायची आहे ती पहिला सांगा. या धंद्याला आपली लोक लागलेली आहेत. अरे कुठे गेला जमाना आपला. अरे कुठे गेला आपला कोळी बांधव. परवाच्या दिवशी मेसेज आला, आता कोळी ड्रेस घाला, नाखवा बना, टोपी घाला.
अरे परप्रांतीयांना आपण पुढच्या देऊन आपण कुठे बसलोय आहे ते तरी बघा तुम्ही, एक आत्मपरीक्षण करा. आणि आज खरोखर खारदांड्याच्या या लोकांनी एवढ्या लोकांना जमवल्याबद्दल खरोखरच मी त्यांच्या आभारनी धन्यवाद मानतोय. अशाच 4 पटीने महिला तयार व्हा. आपण पैसा घेऊन हे बिल्डरी धंदा बंद केल्याशिवाय आपल्या किनारपट्टी बाजारपेठी वाचणार नाही. अरे चला मंत्र्यांजवळ, हे बिल्डरी धंदे बंद करा आता. बस झालं, आता आम्ही कोपऱ्याला गेलोय. आता तुम्ही कोळीवाडे सुद्धा गिलायला लागले. आमचे दुसरे गाव नाही, आमचा एकच गाव आहे, तो खारदांडा असू दे, वर्सोदा असू दे, कुठलाही गाव असू दे. त्यासाठी आपण आता बाहेर महिला अशा पडल्या नाही, ते आपण सर्व काही वाचवू शकतो. धन्यवाद. जास्त काय बोलायचं, 5 मिनिटं झाली असतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भीक नको, हक्क हवाय. बिल्डरी धंदा संपवा, एकच मोर्चा काढा, बघा सगळं सरकार हलते की नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिलं प्रथम म्हणजे जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांना, कारण तुम्ही खूप मेहनत करता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात फिरणं हे काही खाऊ नाही आहे. तर आता मुद्द्यावर येऊया. महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही धंद्यावर जाता येता तर तुमची काही बचत होते का, ही पहिली तुम्ही एक तुम्ही लिहून काढा की तुमच्याकडे एक हवं की मी महिन्याला किती कमवते आणि किती खर्च होतात, मी माझं भविष्य घडवू शकते का. आजकाल तुम्हाला माहिती आहे महागाई आहे. महागाईमुळे कसं होतं की आपण आपले जे बेसिक आपले गरजा आहेत त्या आपण पुरवू शकत नाही कधी. आणि आता महागाईमुळे जे 20 वर्षाआधी आपल्याला जे गोष्टी मिळायच्या आज त्या डबल झाल्यात. बरोबर की नाही? बरोबर. तुम्हाला पण माहिती आहे हेच हे अजून 20-30 वर्षानंतर अजून डबल होणार. तर ह्याची तुम्ही एक सोय केली आहे का, हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे मी स्वतः बँकर आहे, मी ॲक्सिस बँकेत इथेच बँड्राला होते तुमच्या. तर तुम्ही अशी तुमची योजना करा की तुम्हाला रिटायरमेंट म्हणजे एक 60-65 नंतर तुम्हाला एक रक्कम आली पाहिजे दर महिन्याला. आता काही पेन्शन नसतं आणि तुमचा व्यवसाय आहे. तुमचा व्यवसाय असल्यामुळे तुम्ही हे एक चांगलं डिसिजन घेऊ शकता तुमच्या स्वतःसाठी की नाही, मला जर 100 रुपये मिळाले मी 30-40 रुपये कुठे चांगल्या रीतीने गुंतवू शकते. चांगल्या ठिकाणी गुंतवायचं. SBI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र अशा ठिकाणी, म्हणजे कसं खात्रीचे पैसे असतात तुमचे आणि हे बँका कुठे जाणार नाहीत उद्या. बरोबर. तर हे एक बघा. एक दुसरं म्हणजे तुमचं मेडिकल आहे का, मेडिकल इन्शुरन्स आहे का हे बघा. म्हणजे कसं तुम्ही कधी गरज पडली तर तुमचे साठलेले पैसे ह्याच्यात नाही जाणार. हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे गुंतवा, चांगल्या रीतीने कुठे इन्व्हेस्ट करा. आता हल्ली आपण पाहिले म्युच्युअल फंड्समध्ये पण 12% मिळतात. रिटायर्ड लोक पण घालू शकतात त्याच्यात. तर नक्कीच हे असं व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग करा. मॅडमला अप्रोच करा, ज्योती मेहर मॅडम नक्कीच तुम्हाला मदत करतील. आणि मला 2 शब्द दिल्याबद्दल, बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर सर्वांनी पुढाकार घ्यावा हीच विनंती करतोय. धन्यवाद. मुद्दा तर खूप छान आहे पण इथे युवा वर्गात दिसत नाही आहे मला. तर सगळ्यांनी घरी जा आज आणि प्रत्येक मुलाबाळांना बाहेर काढा आणि पुढे जेव्हा अशी सभा असेल तेव्हा त्यांना बोलवा की तुमची उपस्थिती ही इथे जास्त गरजेची आहे. बरोबर समजलं ना? ऐकलं ना? मी पण आहे युवा म्हणजे आहे. फोटोग्राफर प्लीज. धन्यवाद. नॅशनल फिश वर्कर फोरम तसंच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि नॅशनल फिश वर्कर फोरम, त्याचप्रमाणे दांडा कोळी मच्छीमार सहकारी संस्था आणि दांडा कोळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक मच्छीमार दिन महिलांच्या माध्यमातून काम करताना बघत आहे. आणि आज त्यांच्या वयाचा आपण बघितला चेहरा तर मला वाटतं ताई तुमचं 80च्या वरती वय गेलेलं आहे.
घर सांभाळून सकाळी बंदरावर जाते, मच्छी सुकवायचं काम असेल किंवा मगाशी राजश्री भाजीताई बोलल्या मच्छी विकायचं काम असेल, ते सगळं आठवून संध्याकाळी घरी जाणार, परत पुन्हा जेवणाची व्यवस्था करणार आणि पूर्ण कुटुंब. म्हणून मी आपल्या सर्व महिलांना मानाचा मुद्रा करतो. मातांनो, मी जास्त काही वेळ घेणार नाही आहे, मर्यादा आहे वेळेची. परंतु आताच अँकरिंग करत असलेले मानसी माझी पुतणीच आहे, तसेच अजून एक पुतणी धोरणांमधून ज्यांना वगळल्या गेल्या आणि पितृसत्ताक रचनांमुळे ज्यांचे योगदान अधिकच अदृश्य झाले, त्या मच्छीमार महिला सांगतात की हा दिवस केवळ दिसण्यासाठी नाही, तर हा दिवस त्या हक्कांना परत मिळवण्यासाठी आहे जे आधीपासूनच त्यांच्यात होते. आता त्या नाहीशा होण्यास तयार नाहीयेत. क्लारा जेटकिन म्हणाल्या होत्या, कामगार महिलांचा प्रश्न हा स्वतंत्र प्रश्न नसून तो मधुसूदन थांबवण्यासाठी मागणी करत केरळमधील मच्छीमार महिलांनी फिशर म्हणून ओळख मिळावी आणि समुद्रावरील आपला हक्क मान्य व्हावा अशी मागणी केली. आंतरराष्ट्रीय मच्छीमार महिला दिन हा एक राजकीय दिवस आहे, कारण तो जगण्याच्या हक्काची मागणी आहे. तो त्या न पाहिलेल्या आणि न मोबदला मिळालेल्या श्रमांचा परिणाम आहे. ज्यांनी मत्स्य व्यवसाय आणि आपल्या अन्न साखळीला जिवंत ठेवले आहे. भारतभरातील मच्छीमार महिला आता नव्या विचारांनी आणि नव्या कृतींनी उभ्या राहत आहेत. त्या जात, पितृसत्ता आणि नवोदार बंदस्तीपणाविरुद्ध लढत आहेत आणि हक्क, न्याय व समुदाय जीवनासाठी आव्हानात सहभागी होत आहे. तरी आपण सर्वांनी एकजुटीने आज हा सर्व माहोल बघितल्यानंतर आपली एकजूट किती मोठी आहे ते समजतच आहे. त्यामुळे हा महिलांचा फार मोठा अभिमानाचा संपवतो. एक लक्षात ठेवा, आपण जागृत राहिलं पाहिजे. म्हणूनच महिला मच्छीमार दिनाचा विजय असो. नमस्कार, मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय 3 मिनिटाच्या वरती बोलणे का प्लीज, कारण त्यांचा वेळ तिथला करायचा आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे 3 मिनिटात संपवायचं आहे. मी आता आपल्या कोळी समाजाचे जो सिया जडोल त्यांचा चांगला अभ्यास आहे व त्या काळदंडाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात असे श्री राजेश मांगेला विनंती करतो, त्यांनी 2 शब्द मांडावे. राजेश मांगेला. जमलेल्या माझ्या मच्छीमार भगिनींनो, आज जागतिक मच्छीमार महिला दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा. आणि ज्या कारणास्तव इथे आजचा हा सोहळा आयोजित केला गेला आहे तो म्हणजे, आणि तो जेव्हा 2008 मध्ये बदल करण्यात येत होता तेव्हा भारतातील प्रत्येक किल्ल्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याचशा वाटाघाटी झाल्यात आणि त्यात प्रामुख्याने मुंबईच्या कोळीवाड्याबद्दल विशेष प्रावधान त्याच्यामध्ये करण्यात आलं आणि SRA सारख्या जागा बळकाव योजनेला दूर करण्यासाठी CRZ-3 मध्ये समाविष्ट केलं गेलं. त्याच्यामध्ये पूर्ण प्रोटेक्शन दिलं गेलं होतं की आपल्या जमिनीला SRA मध्ये घेण्यात येणार नाही. परंतु कालांतराने या 15 वर्षामध्ये 2011 मध्ये तो कायदा घडल्यानंतर 7-8 वर्षामध्ये 19 मध्ये परत तो बदलण्यात आला आणि CRZ-2चं प्रोव्हिजन आपल्याला दिलं गेलं. तर हे फार चुकीचं होतं, म्हणून आपण कोर्टात उतरलो आणि NGT नंतर हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस पेंडिंग आहे. त्यात खारदंडा आणि कोळीवाडा पार्टी आहे, पण त्याच्यामध्ये सगळेच मुंबईतले सगळेच कोळीवाडे इन्व्हॉल्ड आहेत. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की 2011च्या नोटिफिकेशनमध्ये जे प्रोव्हिजन्स केले गेलेले त्याच्यात
कोळीवाडे CRZ-3 मध्ये असेल, त्याच्यामध्ये SRN असेल आणि कोळीवाड्यातली घरं इतर समाजातली कोणीही विकत घेता येणार नाही, तसा तो कायदा होता. परंतु आपल्यामध्ये दुफळी निर्माण करून आणि IAS ऑफिसर्स आणि बिल्डर लॉबी आणि बरेचसे नेते हे स्वतः बिल्डर असल्यामुळे त्यांनी हा कायदा बदलला आणि आपल्याला CRZ-2 मध्ये टाकलं गेलं. परंतु 2019च्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटलंय की आधी तुम्ही कोळीवाडे निश्चित करा, त्या CZMP मॅपमध्ये आणा, त्याच्यानंतर 2011च्या नोटिफिकेशननुसार पहिलं घ्या, त्याच्यानंतर 2019च्या प्लान बनवा. परंतु त्यांनी आत्तापर्यंत काय केलं नाही आहे 2011च्या नोटिफिकेशननुसार. त्यामुळे ती केस CRZ-ची केस ती पेंडिंग सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि आपली मागणी हीच राहणार की 2011च्या नोटिफिकेशननुसार आपले कोळीवाडे निश्चित झाले पाहिजे, जेणेकरून आपली जागा ही बळकावली जाणार नाही. त्याचप्रमाणे 2011 मध्ये एक मोठा कायदा सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला गेला, त्याच्यामध्ये गावकऱ्यांच्या हक्कावरती कोणी बाधा आणू शकणार नाही. हे जगपाल सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब मध्ये निर्णय दिला गेला. त्यात म्हटलं गेलं की या इंडिपेंडन्स नंतर भूमाफियाने, बिल्डर्स लॉबीने, नेत्या लोकांनी हैदोस घातलाय आणि गावकऱ्यांच्या जागा लाटलेल्या आहेत. तर या जागेवरती कोणाचंही अतिक्रमण चालणार नाही, कोणी ती गावकऱ्यांच्या हक्कावरती बाधा आणता कामा नये आणि जर कोणी असे बांधकाम किंवा जागा हडपली असेल तर ती परत गावकऱ्याने मिळेल. तर असा प्रकारचा तो निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये दिला गेला जगपाल सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबमध्ये. एवढंच नव्हे, परंतु प्रत्येक स्टेटला असं बोललं गेलंय की प्रत्येकाने याचं GR काढा. प्रत्येकाने GR काढल्यानंतर त्याचे कंप्लायन्स सुप्रीम कोर्टाला द्या. मग स्टेटने देखील तसं GR काढलेलं आहे, परंतु त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर हे इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर आपण कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली पाहिजे. मला 2 मिनिटं बोलायला दिलं, बरंच वक्ता बोलणार आहे, पण मी या विषयावरती हात घातलंय आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण कंटेम्प्ट दाखल करू शकतो या विषयावरती. एवढं बोलून मी माझं 2 शब्द पूर्ण करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, खूप महत्त्वाचा विषय आहे हा. तर आता आपण पुढे जाऊया आणि मुख्य वक्ता जे आहेत त्यांना आपण इथे या ठिकाणी आमंत्रण करूया. बरं, ही जी लोक आहेत ती थोडं जास्त बोलतील तर आणि मुद्द्याचं बोलतील, कारण की ते लोक जागोजागी फिरतात, जे सामाजिक प्रश्न आहेत सगळ्या मच्छीमार समितीचे ते जाणून घेतात, त्यांना काय प्रॉब्लेम होतो गव्हर्नमेंट करून ते समजून घेतात. तर त्याच्यामुळे त्यांना आपण इथे या ठिकाणी आमंत्रण करूया. टाळ्या वाजवा, माझा काही दोष नाही आहे इथे, आधीच क्लिअर करते. आज महिलांचा विक्रीचा दिवस आहे, परंतु तो 5 नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन असल्यामुळे आपण तो बदलू शकत नाही. आणि मग आम्ही सांगितलं की महिलांना थोडं समजावा, आमच्या माता भगिनी समजदार आहेत आणि आज त्यांनी समजदारपणा दाखवलेला आहे, उत्कृष्टपणे या हजर राहिलेले आहेत. परंतु हा कार्यक्रम पण खराब कसा होईल याकरता अनेक राजकीय दलाल जे आपल्या समाजामधले आहेत त्यांनी पुढाकार घेतला. ताई हसता तुम्ही, विषय गंभीर आहे. जर तुमच्यानी प्रश्न सुटतोय तर तुम्ही या आणि खासदारांच्या आमच्या मानवांना भगिनींना सांगा की कोणाला बोलू नका, मीटिंग घेऊ नका, मी प्रश्न सोडवतोय, मी समाजाचा तुमचा माझे आमदार आहे. का ते सोडवत नाही? आज त्यांनी कुठल्या शंकराच्या मंदिरामध्ये मीटिंग घेतली, रामाच्या, किती वेळा रामाचं नाव वापरणार, बरोबर की नाही?
आज रामाच्या नावाने तुम्ही रावणासारखी कामं करायला लागले. आमच्या समाजाला किनारपट्टीमधून उद्ध्वस्त करण्याचं काम जर सुरू असेल तर रामाच्या नावाने महानगरपालिकेत मतं द्यायची की नाही द्यायची ते आम्ही ठरवू. काय चाललंय काय समजत नाही. म्हणजे आपले समाज बांधव असून वेगवेगळ्या ठिकाणी ही मीटिंग होऊ नये म्हणून मीटिंग लावतात. मी अलिबागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं तर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. आणि झाले काय पतंजलीला 1 महिना राहून आले तरी सुधारले नाही. तरी सुधारले नाही. नाही भामणे साहेब, असं नाही करायला पाहिजे, चुकीचं आहे. मी तुम्हाला 2 उदाहरण सांगतोय की 2010 साली आपण सीझन MP कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळेला मी सांगितलं होतं आम्ही गेलं त्यांचं मुख्यमंत्री. दुसरं उदाहरण सांगतोय 2013 साली भाईंदरचे आमदार मुझफ्फर हुसेन साहेबांनी राहुल गांधी साहेबांचं वेल घेतली होती दिल्लीमध्ये. आम्ही आता कसं हे अडथळा होतोय, लिंक तुटतोय, मी थांबायला सांगतो. दिल्लीला गेलो होतो, 5 दिवस आम्ही मीटिंग केली आणि राहुल गांधीचे आम्ही देशातील नेते आम्ही पायरीवर गेलो. पहिली पास झाली रामभाऊ पाटील साहेबांची, दुसरी पास टी पितळचे होते. तेवढ्यात आतमधून निरोप आला. काय निरोप आला? मीटिंग कॅन्सल. आम्ही देशामधून 5 दिवस अगोदर मीटिंगसाठी आलोय, गयावया करायला लागलो. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की जैतापूर आंदोलन विरोधक आपले मच्छीमार नेते अमजदभाई बोरकर आमच्या टीममध्ये होते. त्यांचा जैतापूर आंदोलक म्हणून उल्लेख होता. अरे आंदोलन करणारे कार्यकर्ते हे अतिरेकी झाले काय, हे मी त्या गार्डला विचारलं आम्ही. आणि मग आम्ही सांगितलं की बाबा त्याला घेत नाही, आम्ही जैतापूरचा विषय घेत नाही, पण दुसरे विषय तर घ्या. तरी पण आम्हाला सांगितलं की नाही. आम्ही सांगितलं त्या पायरीवर सांगितलं की जोपर्यंत हा मच्छीमार समाज तुम्हाला चांगला आशीर्वाद देत नाही ना तोपर्यंत तुम्ही देशाचे पंतप्रधान होणार नाही. आजपर्यंत झाले नाहीत. आणि म्हणून या बिल्डरला मी सांगतोय की या माझ्या कष्टकरी बांधवांचा शिवाश्राप घेऊ नका, नाहीतर या SRAच्या माध्यमातून कमावलेला पैसा तुम्हाला हॉस्पिटलला पण कामा येणार नाही, खाटल्यात लोळत राहणार. देवाकडे मरण मानणार, मरण पण मिळणार नाही तुम्हाला. आणि हे काय काय चाललंय म्हणजे आता आपल्याला बोलावं लागतंय. आम्ही कधी असं बोलत नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं जे काही चाललेलं आहे हे संपूर्ण चुकीचं आहे. आज राज्यातील सरकार, आम्ही कोविडमध्ये धंदे बंद होते, कोविडमध्ये आमच्या माता भगिनींनी कशी चूल पेटवली त्यांना माहित आहे. 2 वर्ष मासळीचा दुष्काळ आहे आणि आता 3रं वर्ष सुरू झालंय. अजूनपर्यंत पाऊस पडतोय, वादळं होतात. किती वेळा किती फेऱ्या बोटी परत आल्या, किती वेळा खर्च झाला याचं शासनाला काही पडलं नाही. 2-4 दिवसापूर्वी एक आदेश आला की मच्छीमारांना 100 कोटीची भरीव मदत. मी वाचलं GR काय आहे ते. GR मध्ये तुमची 25 लाखाची 50 लाखाची बोट गेली तर सरकार तुम्हाला 15,000 देणार आहे. किती? अरे तुम्हाला शरम तरी वाटते की नाही सांगायला? हा, यापूर्वी राज्य मत्स्योद्योग विकास धोरण समिती ठरवली होती रामनाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आम्ही पूर्ण दिवस पालघरला बसलो, 19 पाणी पत्र दिलं. त्याच्यात सगळे मुद्दे, त्याच्यात हा वादळाचा नैसर्गिक आपत्तीने व्यवस्थापनची समिती आहे ही केंद्र आणि राज्य सरकारच्या मत्स्य खात्यांनी मच्छीमारांसाठी वेगळी करावी. त्याच्यामध्ये ज्यांची बोट बुडते त्यांना आजच्या भावामध्ये अनुदान द्यावं. आमच्या मासे विक्रेता महिला त्यांना अनुदान द्यावं. मासे सुकवणाऱ्या महिला आहेत, अवेळी पाऊस येतोय, मासे वाया जातात, त्यांना अनुदान द्यावं. पण सरकार त्याच्यावरती गांभीर्य नाही. आणि आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातील 3,500 सूचना
त्या समितीला दिल्यानंतर राम नाईक साहेबांनी हात जोडले, मी राजीनामा देतो, बोलतो तब्येत नाही बरोबर माझी. आता काय तब्येतीसाठी दिला राजीनामा की मागण्याचा खैरात झाली त्याच्यामुळे दिला? हे भाजप सरकारने, केंद्राच्या राज्यातील युती सरकारने घोषणा करावी. ताई आहेत आमच्या बरोबर, त्या राज्य मच्छीमार संघाच्या अध्यक्ष पण आहेत, आमच्या उपनेत्या पण आहेत, त्यांच्या पक्षामध्ये राहून भांडतात. म्हणजे तसं म्हटलं तर कधी कधी असं पण उपरोधी मारली जाते ही भानकोर बाई आहे. अरे पण ती भानकोर बाई कोणासाठी भांडते? समाजाशीच सांगते, माता भगिनीसाठी भांडते. आणि म्हणून ती आज प्रथम महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला. आज महिला दिनानिमित्त घोषणा करतोय की महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाच्या प्रथम महिला अध्यक्ष त्या झाल्या. आणि मग अनेक विषय आहेत. आता आपण नवीन मागणी घेऊन येतोय की कोस्टल राईट ऍक्ट आम्हाला मिळाला पाहिजे, समुद्रावर किनाऱ्यावरील आणि समुद्रामध्ये मासेमारी करण्याचा. कारण राजश्री साहेब सीआरझेड जवळजवळ संपुष्टात आणला आणि सीआरझेड संपुष्टात आणल्यामुळे हे सगळं होते. त्याच्याबद्दल तानेल साहेब चांगलं बोलतील, तर तो त्यांच्याकडे विषय आहे. आणि एलईडीचा विषय आहे. एलईडीच्या विषयावरती काही सरकारचं लक्ष नाही आहे. आणि या अनेक अशा समस्या आहेत ज्या सरकारने ठरवलं तर हे करतील, सुटतील. आता आम्ही कालच पत्र दिलंय की महाराष्ट्र सरकारने आज जागतिक मच्छीमार, मला वाटतं तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल तर नक्की ही मागणी पण आपण पुढे घेऊन जाऊ. एवढंच मी सांगून माझे 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जाण्यापूर्वी 2 घोषणा देईन. आज आपल्या पौर्णिमाताई मेहर अध्यक्ष आहेत सभेच्या, त्यांची एक घोषणा आहे, ती पहिला आपण घोषणा करू की लढेंगे, तुम्ही म्हणायचं जीतेंगे. लढेंगे एकजुटीचा, मच्छीमार एकजुटीचा. धन्यवाद. जय हिंद, जय मच्छीमार. धन्यवाद किरणजी. सर्वप्रथम माझे गावकरी ह्या महिलांच्या आशीर्वादाने भरपूर सारे जमलेत. ही लढाई तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्या तुम्हाला इथे झोपड्या दिसतात त्या झोपड्या नसून तो आपला ट्रॅफिक लँड आहे आणि तो 2014 ते 34 पण आरक्षित आहे. मग आम्ही का लढावं? करते जाऊ नका. महत्वाचा विषय घेणार आहे तुम्हाला नवीन पोझिशन बद्दल. महिला संघटक पालघर ठाणे ज्योतिताई मेहर. जागतिक महिला मच्छीमार दिनाचा, जागतिक महिला मच्छीमार दिनाचा, मच्छीमार एकजुटीचा, मच्छीमार एकजुटीचा. आपल्या कुलदैवत एकविरा आईला वंदन करून व नॅशनल फिश वर्कर फोरमचे संस्थापक अध्यक्ष फादर थॉमस कोचेरी व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे संस्थापक भाई बंदरकर साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज वर्ल्ड फोरम फॉर फिशर पीपल्स WFFP, नॅशनल फिश वर्कर्स फोरम NFF व महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला मच्छीमार दिन या आपल्या दांडा नगरीमध्ये होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित नॅशनल फिश वर्कर फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल साहेब, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्यांनी सर्वांनी आपल्या बोलण्यात सांगितलं की संपूर्ण आयुष्य जिचं सामाजिक कार्य करण्यात गेलं, अशा आमच्या प्रेरणास्थान पूर्णिमाताई मेहर, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी साहेब,
ठाणे व पालघर जिल्हा महिला संघटक उज्ज्वलाताई, तुमच्या विनंतीस मान देऊन सन्माननीय व्यासपीठ व समोर बसलेल्या माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो, या ठिकाणी मी आयोजकांचेही आभार मानते की दांडे कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप बाणे, दांडा कोळी समाज दीपक बामे व दांडा कोळी समाज गावठण संघाचे अध्यक्ष भीमसेन खोपटे व त्यांचे सहकारी यांचेही आभार मानते, कारण 5 नोव्हेंबर हा जगातील महिला मच्छीमार दिनाचा पहिला मान आपल्याला मिळाला आणि तो आपण यशस्वीरित्या पार पाडला. म्हणून आज या ठिकाणी महिला भगिनींची पण उपस्थिती जास्त आहे, पुरुषांची पण उपस्थिती जास्त आहे. खरोखरच आपण मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे. जगाला पहिला स्वयंरोजगाराचा धडा शिकविणाऱ्या जगातील उद्योजिका, उत्तम गृहिणी, व्यवसाय व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या हसत हसत पार पाडणाऱ्या, मेहनत व जिद्दीच्या जोरावर उभं आयुष्य जगणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि तमाम भगिनींना आज जागतिक मच्छीमार महिला दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देते. खरोखरच उज्ज्वलाताई बोलल्याप्रमाणे WFPच्या जनरल सभेमध्ये 21 नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन साजरा करावा असा ठराव पास झाला आणि 1997 पासून हा जागतिक मच्छीमार दिन साजरा केला गेला आणि आज शासनाने पण 21 नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन शासनही साजरा करू लागला. अशी दखल शासनाने या कार्यक्रमाची घेतली. तशीच दखल 5 नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार महिला दिन म्हणून शासनही या कार्यक्रमाची दखल घेईल असं मी या ठिकाणी नमूद करत आहे. आपल्याला धमकावण्यासाठी, परंतु हा जो जनसमुदाय महिलांचा आणि पुरुषांचा जमलेला आहे, मी असं म्हणेन की ते बिल्डर आणि त्या कोण बाउन्सर असतील त्यांनी या आजच्या कार्यक्रमाची धडकी त्यांना भरली असेल की जर खारदांड्यामध्ये या सगळ्या भगिनी एकत्र होतात आणि एखाद्या लढ्यामध्ये सगळ्या भगिनी एकत्र होऊन लढा देतात. मी पालघरवरून आहे. पालघरच्याही वाढवण बंदराच्या संदर्भात, जिंदाल बंदराच्या संदर्भात सगळी मुंबईही आमच्या बाजूला येते. तसं या आपल्या लढ्यामध्ये आमचं पालघरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आपल्याला साथ देतील असं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करते. मत्स्य व्यवसायातील महिलांचा स्थान हे मोठं आहे, तरीही आपण शासन दरबारी खूप दुर्लक्षित महिला म्हणून ओळखलं जातं. आपण आपला व्यवसाय करताना मासे विक्री करणाऱ्या महिला, मासे सुकविणाऱ्या महिला, मासे खारवणाऱ्या महिला, खाडी खाजणांमध्ये वाड्या, उपळ्या, शिंपळ्या गोळा करणाऱ्या महिला, असे अनेक व्यवसाय करून आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. 2024 साली महाराष्ट्राचा 4थं महिला धोरण आलं. त्या धोरणामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आरोग्य, शिक्षण व आर्थिक सहाय्य देण्यासाठी मोठे मोठे मसुदे लिहिले गेले, परंतु मच्छीमार महिलांच्या बाबतीत फक्त 2 ते 3 ओळीचा उल्लेख त्या धोरणामध्ये आहे. मी या ठिकाणी या महिला दिनाच्या निमित्त शासनास सांगू इच्छिते की मच्छीमार महिला ही आता तशी राहिलेली नाहीये. फक्त 2 ते 4च ओळी नाही तर तुम्हाला मच्छीमार महिलांचा सहभाग, मच्छीमार महिलांसाठीही एक वेगळं धोरण आखावं लागेल असं
आपण शासनाला या कार्यक्रमाच्या निमित्त सांगूया नाही ते दिलं पाहिजे. मासे विकणाऱ्या महिलांसाठी सुसज्ज मार्केट झाली पाहिजेत. महिलांना ज्या महिला वयस्कर महिला आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना लागू झाल्या पाहिजेत. महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा अनेक मागण्या या मच्छीमार महिला दिनाच्या निमित्ताने आपण शासनासमोर करूया आणि सर्वांनी एकत्र येऊन जी काही संकट येतील त्याला सामोरे जाऊया असं या ठिकाणी सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई एकविरा देवीला वंदन करून महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे संस्थापक स्वर्गीय भाई बंदरकर, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष फादर थॉमस कोचेरी तसेच आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय रामभाऊ पाटील यांना स्मरून आजचा हा जागतिक मच्छीमार महिला दिन आपण या खारदांड्यामध्ये साजरा करीत आहोत. श्रीमती पूर्णिमाताई मेहर, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व महिला आणि बंधू सर्वांना माझा नमस्कार. फिशर पीपल्स मच्छीमारांची जागतिक मच्छीमार संघटना तसेच भारताची राष्ट्रीय संघटना नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने त्यांचं आभार मानतो. आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती ही आपल्या महाराष्ट्रामध्ये मच्छीमारांचं काम करत असते, प्रश्न सोडत असते, काही मागण्या मागत असतो. जसं आपण किरण कोळी बोलले की आपण आता एक पॅकेज मागितलेलं आहे नुकसान भरपाईचं 3000 कोटीचं. केंद्रामध्ये असेल तर केंद्रामध्ये करतो आपण, पण महाराष्ट्रामध्ये जो आपला मच्छीमारांचा बुलंद आवाज आहे महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, जे आपले स्वर्गीय भाई बंदरकर मच्छीमारांचे गुंजार नेते त्यांनी स्थापन केली आणि त्यांचा धुरा आम्ही सांभाळत आहोत. प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे वर्षापासून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल असे 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश दीव, दमण आणि पॉंडिचेरी आणि अंदमान निकोबार बेट हे सर्व या संघटना ह्या संलग्न नॅशनल फिश वर्कर्स फोरमला आहेत. आणि नॅशनल फिश वर्कर्स फोरम आपले भारतातील मच्छीमारांचे जे काही प्रश्न आहेत, मागण्या आहेत ते केंद्रामध्ये मांडत असते. आणि एक आपल्याला अभिमान आहे की ह्या नॅशनल फिश वर्कर्स फोरम एनएफएफने फादर थॉमस कोचेरी यांनी 21 नोव्हेंबर 1997 पंचायत देशातील मच्छीमार देशातील 200 प्रतिनिधी बोलवले दिल्लीला आणि जगाची संघटना बांधली. ती संघटना म्हणजे वर्ल्ड फिशर पीपल्स फोरम. ही संघटना ही जगामध्ये गेल्या महिन्यामध्ये श्रीलंकेत सभा झाली, जगभरात महिन्याची सभा झाली होती. तर त्यांनी सांगितलं होतं की जसा 21 नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन हा जगात साजरा केला जातो, त्याला शासकीय रूप आणलेलं आहे. WFFने जागतिक संघटनेने असा निर्णय घेतला की हा 5 नोव्हेंबर ह्या वर्षापासून हा जागतिक मच्छीमार महिला दिन साजरा करावा. तसंच दरवर्षी येणारा 21 नोव्हेंबर, आता 21 नोव्हेंबर येतोय ह्याच महिन्यामध्ये. आणि जसं की आज खारदांड्यामध्ये जे काही प्रॉब्लेम चालले आहेत, महिला भावसा आणतायत इकडे अत्याचार करण्यासाठी, जमिनीसाठी, म्हणून हा कार्यक्रम आपण इथे घेतला की आपली ताकद दाखवण्यासाठी घेतला की आपण फक्त खारदांड्यातच नाही, इथे महाराष्ट्र आहे, भारत आहे पूर्ण आणि जग पण आपल्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी हा आपण इथे कार्यक्रम घेतलेला आहे. आणि तो कार्यक्रम दांडावाल्याने स्वीकारलेला आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि 21 नोव्हेंबर जो कार्यक्रम जो आहे जागतिक मच्छीमार दिन, जो दरवर्षी आपण साजरा करतो, तो 1997 पासून आपण तो साजरा करतो. ह्या वर्षी तो मुरबे येथे घेतलेला आहे, कारण मुरब्याला एक बंदर येत आहे आणि त्या बंदराच्या विरोधात आपलं आंदोलन सुरू आहे.
कारण तिथे 1.5 किलोमीटर पहिला जिंदालचं बंदर आलं होतं, आपण लढा दिला, NGT मध्ये गेलो, केस आपण टाकली पुण्याला, 3 वर्ष केस चालली, आपल्या विरुद्ध त्यांनी निकाल दिला, मग आपण सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात 3 वर्ष केस चालली, पण NGTने रिपोर्ट दिला होता की मच्छीमारांना दरवर्षी 50 कोटी ते 150 कोटी द्यावे लागतील SRF फंड म्हणून. हा महत्वाचा निकाल होता, कारण राष्ट्रीय हरित लवादाने काय सांगितलं की म्हणजे नुकसान मच्छीमारांचं होणार आहे हे त्यांनी मान्य केलं. आणि मग 6 वर्ष केस चालल्यानंतर जिंदाल कंपनीने सांगितलं की आम्ही इथे बंदर करीत नाही. आता बंदर करीत नाही असं म्हटलं, ॲफिडेव्हिट करून दिलं सुप्रीम कोर्टाला आणि 1.5 किलोमीटर पुन्हा आणलं. ते किती पटीने आणलं तर 5 पटीने आणलं. म्हणजे तेच प्रश्न आपले आहेत, मग त्यासाठी पुन्हा आपला वेळ घालवायचा. आणि म्हणून असा आवाज दिलाय, जेव्हा जनसुनावणी झाली गेल्या महिन्यात तेव्हा आवाज दिला, हे बंदर आम्ही कदापि होऊ देणार नाही, कदापि होऊ देणार नाही. आणि म्हणून हीच ताकद दाखवण्यासाठी 21 नोव्हेंबरला मुरब्याला असाच कार्यक्रम होणार आहे, अशाच पेक्षा याच्या दुपटीने पट्टे होणार आहे. तेव्हा तुम्ही तिथे सर्वांनी यायचं आहे अशी मी सर्वांना आपल्याला विनंती करतोय. आता हा जो महिला दिन, हा दिवस सुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे. तो कुठे करायचा आहे हे अजून ठरलेलं नाहीये, ते आपण ठरवून करू. म्हणजे मानव अधिकार, ह्युमन राईट्स, आपल्याला हक्क मिळाले पाहिजेत, तोही दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. मी महिलांच्या बाबतीत असंच म्हणेन की आजचा दिवस हा साधा नाही, एक इतिहास आहे, एक इतिहास लिहिला जात आहे. जसं जागतिक मच्छीमार दिन जो पूर्णपणे 21 नोव्हेंबरला साजरा करतो, तसाच महिला मच्छीमार दिन सुद्धा हा जगामध्ये साजरा होणार आहे. तो हा इतिहास लिहित आहेत आणि समुद्राच्या लाटाने लिहिलेला हा इतिहास आहे. भारतभर, जगभर मच्छीमार महिला अभिमानाने आणि ऐक्याने आणि आत्मसन्मानाने आंतरराष्ट्रीय मच्छीमार महिला दिन साजरा करीत आहेत. हा दिवस केवळ उत्साह नाही, हा आपल्या ओळखीचा, आपल्या अधिकारांचा आणि आपल्या संघर्षाचा दिवस आहे. आणि त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की महिलांची ही गणना मच्छीमार म्हणून केली जात नाही. ते म्हणजे डिपेंडंट, म्हणजे मच्छीमारावर अवलंबून असणारे आणि हेल्पर म्हणजे मजूर, ह्याच दृष्टीने ते सरकार करत असते. आमची सरकारला विनंती आहे, कारण मी आता गेल्या आठवड्यात कोचीनला गेलो होतो. CMFIR सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी सेन्सस म्हणजे जनगणनेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. जो 2016 त्यांनी सेन्सस म्हणजे जनगणना केली ती आपल्या मच्छीमारांची. महाराष्ट्रातील मच्छीमारांनी किती 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 लोकसंख्या दाखवली असेल आपले? फक्त 3.5 लाख. मी तिकडे मुद्दा तो मांडला की 3.5 लाख आम्ही 1 कोटीच्या आत मच्छीमार आहेत सर्व, पण तुम्ही फक्त 3.5 लाख फक्त देतात. हे काय चाललंय काय? आणि म्हणून मांडलं की फक्त ऍक्टिव्ह फिशरमन नाही, जो म्हणजे बोटीत जातो तो फक्त मच्छीमार आहेच, परंतु जो खाडीत जातो पागेरा गोलबा घेऊन वॉकिंग म्हणजे चालत जाऊन मासेमारी करतो, तोही गणना केला जातो. आणि आम्ही त्या मच्छीमार महिलांची पण गणना मच्छीमार म्हणून झाली पाहिजे, ते आम्ही त्यांना दिलेलं पत्र आहे. आणि आता सेन्सस म्हणजे जो सुरुवात झालेली आहे की आता जनगणना सुरुवात होणे, तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की जेव्हा जेव्हा आपल्या घरी किंवा सोसायटीत येतील जनगणना करायला, तेव्हा हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तो नोंद घ्यायचा आहे. मला चिठ्ठी आलेली आहे, परंतु मला काही गोष्टी अजून बोलायच्या आहेत. आपण हे जे काय चाललंय म्हणजे बंद नाही, आम्ही कोर्टात लढाई सुरू आहे आपली, कारण त्याने संपूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहे. तो फक्त पालघरच नाहीये, ठाणे नाहीये, तर मुंबईचे मच्छीमार सुद्धा तिथे मासेमारी करतात. तो गोल्डन बेल्ट आहे आपला, पण तो कदापि आम्ही तो तिथे होऊ देणार नाही. मी त्या निमित्ताने एवढं सांगेन की वॉर्डन बंदर सांगा, मुरबा बंदर सांगा, की त्यामुळे पूर्ण मच्छीमार विस्थापित होणार आहेत. आणि यांना काय म्हणजे समुद्रातच पडलंय का? मला आणखीन एक त्यांनी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी, समुद्रामध्ये विमानतळ आणण्यात पालघरला. त्यांना काही जागा कमी पडल्या का की ते समुद्रात विमानतळ आणायला निघत? समुद्रामध्ये विमानतळ म्हणजे 4थी मुंबई म्हणे. अरे आमचा तुम्ही सत्यानाश करणार आहेत, तिथे तुम्ही आणून आम्हाला काय करणार आहेत असा आमचा सवाल आहे. तर त्यामध्ये नॅशनल फिश वर्कर्स फोरमने एक महत्त्वाचं मुद्द्याचं काम सुरू केलेलं आहे. 2006ला फॉरेस्ट राईट ऍक्ट जंगल हक्क कायदा मंजूर केला शासनाने लोकसभेमध्ये. म्हणजे जे जंगलामध्ये आदिवासी राहतात त्यांना तिकडे हक्क
अबाधित केले. त्यांचं घर, त्यांचे ते जे काही तिथे आपण जंगलामध्ये लाकडं करणे किंवा त्यांची जागा त्या शाबित केल्या. कारण तो त्यांनी संसदमध्ये मान्य केला. आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु मच्छीमार, आम्ही मच्छीमार समुद्र किनाऱ्यावर राहतात म्हणून आम्हाला कोस्टल राईट ऍक्ट, किनारा हक्क कायदा पाहिजे. कारण त्या कायद्यामध्ये असं आहे की त्यांना विचारल्याशिवाय काही करायचं नाही. मग आमचं पण असंच म्हणणं आहे की आम्हाला विचारल्याशिवाय काही करायचं नाही ते. म्हणून कोस्टल राईट ऍक्ट, किनारा हक्क कायदा हा झाला पाहिजे. त्यासाठी नॅशनल फिश वर्कर्स फोरमने प्रत्येक राज्यामध्ये वर्कशॉप शिबिर चालू केले आहेत. गेल्या महिन्यामध्ये गुजरातला, अहमदाबादला शिबिर घेण्यात आलं 2 दिवसाचं. 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राची मडला 2 दिवसाची शिबिर झालं, कार्यशाळा. त्याच्यामध्ये सांगितलं कसं हा कायदे असले पाहिजेत. कारण आपल्याला फक्त जमिनीचे अधिकार नाही पाहिजेत, आपल्याला पाहिजेत आर्थिक अधिकार पाहिजेत, शिक्षणाचे अधिकार पाहिजेत, राजकीय हक्क पाहिजेत, कास्ट म्हणजे जातीचे हक्क पाहिजेत, धार्मिक हक्क पाहिजेत, रिलिजियस हक्क पाहिजेत, कल्चरल हक्क पाहिजे, सांस्कृतिक हक्क पाहिजेत. हे सर्व हक्क आपल्याला मिळाले पाहिजेत. आणि हा कायदा झाला म्हणजे कायदा करायला आपण लावणार आहोत. शासनाला सर्व राज्यामध्ये जाऊन आम्ही फिरणार, तिथे वर्कशॉप घेणार, शिबिर घेणार, लोकांना त्यांचे प्रश्न घेणार आणि मग एक निवेदन जे आपण मेमोरंडम म्हणतो ते देणार सरकारला की हा कायदा करा. सर्व जे खासदार आहेत, आमदार, किनारपट्टीवर त्यांनाही सांगणार की हा कायदा मंजूर झाला पाहिजे. तो आमच्या हक्काचा आहे आणि तो आम्ही म्हणजे बनवून घेणारच असं आम्ही प्रतिज्ञा करतोय. तर हा कायदा होणे फार महत्त्वाचं आहे. मी अधिक काही बोलत नाही, परंतु एवढंच सांगेन की किरण गोयला मी नेहमी म्हणायचो भाषण करताना, किरण कोणाला शाप नको देऊ असं बोलायचं. कारण कुठे गेलं का किरण एवढा फास्ट बोलतो की हा शापाने मरेल, असा होईल तसा होईल. पण आता माझी पण वेळ ती आली आहे. कारण तेही सांगतो की आमचे ते बांधव आहेत कॉर्पोरेटचे की शिवस्मारक तिथे बांधू नका. का तर ती जागा धोक्याची आहे, तिथे बरेच शिप फुटलेले आहेत आणि तिकडे शिवंडी चांगले चांगले मासे मिळतात. तेव्हा आमचा पण म्हणजे जो उदरनिर्वाहाचा तो व्यवसाय घालू नका. बरंच झालं, परंतु शेवटी यांनी काय केलं, पंतप्रधान उद्घाटनाला बोलवलं. आम्ही सर्व नागपूर मंडळी वगैरे सर्व आंदोलन मग आम्हाला 2 दिवस मुख्यमंत्री आणि ते मुख्यमंत्री 5-5 मंत्री आणि त्या शिवस्मारकचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याबरोबर 2-2 दिवस 3-3 दिवस आमची सभा घेतली. कधी अशी वेळ देत नाही. आपण गेलो की नाही, आज नाही, उद्या नाही. पण त्या दिवशी आम्हाला 12-12, 1-1 वाजेपर्यंत आमच्यावर मीटिंग केली. काय सांगितलं आम्हाला की आता कार्यक्रम लावलेला आहे, पंतप्रधान येतात, उद्या तुम्ही आंदोलन केलं तर जगामध्ये असा मेसेज जाईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते पुतळ्याचं अनावरण आहे, उद्घाटन आहे, तिथे भूमिपूजन आहे, तिथे मच्छीमारांनी विरोध केला. मग आम्हाला सांगितलं, आम्हाला पण वाटलं की चला आता आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तेव्हा मग आम्ही सांगितलं ठीक आहे उद्घाटन करा तुम्ही, पण आम्ही होऊ देणार नाही. उद्घाटन झालं, त्यानंतर बरीच वर्ष चाललेत. आता हजारो कोटी ते पाण्यात घालवलेत आणि तिथे 2 अधिकारी बुडाले आणि जे शिवस्मारकचे अध्यक्ष होते विनायक मेटे त्यांचं अपघाती निधन झालं. तोही गेला आणि ते तसंच पडून राहिलेलं आहे. कारण आपण जे म्हणतो मच्छीमारांना जे माहीत आहे, जरी मच्छीमार जातो शिकला, जास्त शिकला नसतो, पण इंजिनिअरच्या पेक्षा जास्त माहिती त्यांना असते इथे काय होणार आहे ते. आपलं माहिती आहे कौ कसे मारतात, सहज कसे मारतात ते माहिती आहे, ते कोण मारू शकणार नाहीत. तर आमचं म्हणणं आहे की मी मग ते बोललो की आमचा शाप लागला त्यांना आणि म्हणून ते गेले. 2 अधिकारी बोलतात त्यांच्याबद्दल काही नाही, ते काम त्यांचं करत असतात. परंतु अध्यक्षही गेला आणि ते कधी होऊ शकणार नाही शिवस्मारक. तर हे असं आमचं शाप घेऊ नका. मी अनेक प्रश्न आहेत, विध्वंसक मासेमारी आहे. कारण आता मी श्रीलंकेला गेलो असताना तिथे 3 प्रश्न महत्त्वाचे मांडले की वाढवण बंदराचा आणि केरळ आणि गोवा बंदराचा, की हे बंदर होऊ देऊ नका आणि जगाने त्याला मान्य दिलं की बंदर होऊ नये म्हणून. शिवाय दुसरा की पाकिस्तान आणि
भारतामध्ये मासेमारी करताना जे पकडले जातात त्यांना पण सोडवण्यात यावं. आणि तिसरा मुद्दा होता तो विध्वंसक मासेमारी. LED मासेमारीमुळे आपला धंदा सुद्धा धोक्यात येत चाललेला आहे. तर तोही थांबला पाहिजे. सरकार त्याकडे लक्ष देत नाहीत, कायदा असूनही बघत नाहीत आणि त्यामुळे मासेमारी कमी होत चाललेली आहे. तेव्हा मी आता जास्त काही बोलत नाही, परंतु आजचा हा जो जागतिक मच्छीमार महिला दिन अतिशय म्हणजे आम्ही आनंदी आहोत. आयोजकांना सांगतो मी की उपस्थिती आपली चांगली झालेली आहे आणि आयोजनही तुम्ही फार अतिशय सुंदर केलेलं आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं म्हणजे तुमचे दांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्था, दांडा कोळी समाज अध्यक्ष, खारदांडा कोळीवाडा गावठण अध्यक्ष, तसेच सर्व महिला ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मच्छीमार. आणि मी आमंत्रित करते श्रीमती पूर्णिमाताई महेर, अध्यक्ष म्हणजे सभा अध्यक्ष असं म्हणू शकते मी, ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्ता, नेते मंडळी आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, ह्या भाषणाला अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करताना मला थोडंसं अवघडल्यासारखं होतं, कारण मला समोर दिसतंय की आता खूप वेळ झालेला आहे. आमच्या भगिनी आपापल्या कामाच्या विचारांनी जरा त्रस्त आहेत. तेव्हा माझं भाषण मी किती करावं ह्याचा मी थोडासा विचार केलेला आहे. त्याच्यापूर्वी व्यासपीठावरील ज्यांचे फोटो आहेत, एकवीरा देवी आणि महाराष्ट्र मच्छीमार कृतीचे संस्थापक भाई बंदरकर ह्यांना मी नमस्कार करते. याशिवाय म्हणजे आज या ठिकाणी जी आपण सभा आयोजित केलेली आहे, खारदांडा कोळी समाज ह्यांचं मी कौतुक करते आणि एक जिंदाबाद सांगते. जिंदाबाद का सांगते मी थोडक्यात बोलते की जो काही संघर्ष या ठिकाणी चालू झालेला आहे त्याच्यामध्ये महिलांनी मोठा हिस्सा घेतलेला आहे. तेव्हा आम्ही असा विचार केला की ही जी जागतिक मच्छीमार महिला दिनाचा सोहळा आम्हाला खरं पालघर तालुक्यात करायचा होता, पालघर जिल्ह्यात करायचा होता, परंतु एकंदरीत वातावरण पाहिल्यानंतर तो आम्ही त्या ठिकाणी तहकूब केला आणि हा मान आपण या ठिकाणी दिला. ही धन्यता वाटते आम्हाला याची. आणि त्याचबरोबर येथील दोन्ही तिन्ही संघटनांनी तो अभिमानाने इकडे आयोजित केला, त्याबद्दल अभिमान वाटतो आणि मी त्यांना धन्यवाद देते. खरं तर खूप महत्त्वाच्या या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. एक तर हा 5 नोव्हेंबर मच्छीमार दिन का साजरा करायचा, काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी मिळाले असतील. तर एकच मुद्दा आहे, त्याच्यामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही ह्या मच्छीमार व्यवसायामधल्या महिलांच्या बाबतीत का विचार केला जातो ह्याचा सातत्याने संघटनेमध्ये त्याचबरोबर सरकारबरोबर सुद्धा आम्ही भांडत होतो की आमच्या ह्या महिला काय करतात मच्छीमार धंद्यामध्ये, त्यांना कधी स्थानच दिलं जात नाही. तेव्हा त्या दृष्टीने हा एक सुवर्ण दिवस उजळला असं मला वाटतं. गेली 2-3 वर्ष सातत्याने हा मुद्दा त्या करत असतात, परंतु त्यांची नोंद मात्र या ठिकाणी सरकारचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये त्यांची गणतीच नसते. त्याच्यामुळे ह्या महिला नेमकं काय करतात याच्याबद्दल कोणीच काही सांगत नाही. त्याबाबत त्यांचं धोरण पण आखत नाही सरकार, त्याच्या बाबतीत धोरण पण आखत नाही. नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या वतीने गेली अनेक वर्ष आम्ही ह्याचा पाठपुरावा केला, परंतु त्याला काही दाद मिळाली नाही. शेवटी आपल्या नॅशनल फिश वर्करच्या तामिळनाडू राज्यामधल्या जेसुरत्नमनी हा प्रश्न जागतिक WFFP जागतिक मच्छीमार संघटनेच्या पटलावर ठेवला आणि सर्व जगातील महिलांनी मच्छीमारांनी
आणि इतरही मंडळींनी त्याला दुजोरा दिला आणि ह्या बाबतीत निश्चित एक धोरण ह्या महिलांच्या कामगिरीबद्दल महत्त्व काय आहे त्याच्यात म्हटलं जातं की शी फीड्स थाउजंड्स अँड थाउजंड्स बट शी इज अनसीन. ती एवढं मोठं काम करते परंतु तिचं कामाचं मूल्य कुठेच नाही, त्याचा विचार सरकारी पटलावरती नाही. आपल्याला ज्योतिताईंनी मगाशी सांगितलं तर आणीबाणीच्या नाही परंतु करोनाच्या काळामध्ये एक मच्छीमार केंद्रीय मच्छीमार खात्याने एक धोरण ठरवलं, 137 पानाचं ते धोरण. त्या धोरणामध्ये महिलांच्या बाबतीत फक्त 2 ओळी लिहून आल्या. म्हणजे सरकारला आपल्याविषयी काय म्हणायचं आहे. एवढं मोठं काम महिला दारोदारी हिंडून मार्केटमध्ये बसून ज्या सकस समाजाला सर्वसामान्य जनतेला सकस आहारासारखं ताजे मासळी आरोग्याला पोषक असं अन्न देते आणि तिच्या बाबतीत मात्र अनभिद्ध ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हे सगळ्यांना लक्षात आलं आणि त्या दृष्टीने आपण हा आजचा कार्यक्रम ही महिलांवरती जास्त ठेवलेला आहे. आज ह्याच वेळेला 40 देशांमध्ये हा मच्छीमार महिला दिन साजरा होतो. आज आपण म्हणजे आता 40 देश म्हणजे कुठले ते मी काय आता या ठिकाणी सांगत नाही, वाचून दाखवली. त्यासारख्या अनेक महिलांच्या कामगिरीबद्दल या मच्छीमार धंद्यांमध्ये, मच्छीमार वाड्यांमध्ये आणि समुद्राला कशा पद्धतीने आपण महिलांनी वाचवलेलं आहे की असंही एक अभ्यासिका आहे की जिने आपल्या ह्या मच्छीमार महिलांचं वर्णन केलेलं आहे. इफ देर इज नो वुमन इन द सी देर वोंट बी फिश इन द सी. जर समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या आसपास जर महिला नसेल तर समुद्रात मासे सुद्धा सापडणार नाही. असं इतकं आंतरराष्ट्रीय लेवलला ह्या गोष्टी होतात परंतु तिथलंही सरकार नाही, आपलंही सरकार नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार होत नाही. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आताच राजश्रीताईंनी एक चांगली घोषणा केलेली आहे. आम्हाला भीक नको, आम्हाला हक्क हवा आहे. पण एक आपलं हत्यार कुठलं आपण घेणार. आपण काय कोयता वगैरे घेऊन आपल्या हक्कांसाठी भांडणार आहोत का. तर जगभर जे काही चाललेलं आहे कारण हा एक राजकारणाचा भाग आहे. राजकारण म्हणजे कुठल्याही पक्षीय राजकारणाचा मुद्दा मला या ठिकाणी आणायचा नाही आहे परंतु आपली जी संविधान आहे, लोकशाही संविधान आहे, लोकशाही समानतेचे हक्क आपल्याला मिळालेले आहेत. त्या हक्काच्या जोरावर आपले हक्क आपल्याला घ्यायचे आहेत. अशी सुरुवात मच्छीमार गेल्या अनेक वर्षाच्या 50 वर्षाच्या मच्छीमार चळवळीमध्ये आपण अनेक आपले प्रश्न सोडवलेले आहेत परंतु आता मात्र ते सगळं थांबलेलं आहे. तर आपल्याला आंदोलनाचं एक हत्यार मजबूत करून हे जे काही हक्क आपले गेलेले आहेत ते हक्क आपल्याला मिळवावे लागतील असं मला वाटतं. या ठिकाणी मला आता उज्ज्वलाताईंनी एक आपल्या हक्काबद्दल भारतातील प्रत्येक किनारी गावासाठी कोस्टल राईट बिल मंजूर करण्याविषयी विनंती. आपले माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक आपण पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र मी आपल्या समोर वाचून दाखवते. चालेल ना. थोडंसंच आहे. चालेल ना तुम्हाला. बरं, कोणी उठून जायचं नाही. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, भारत सरकार, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली. विषय: भारतातील प्रत्येक किनारी गावांसाठी कोस्टल राईट बिल मंजूर करण्याची विनंती. मी महाराष्ट्रातील किनारी भागातील एक कोळी महिला असून आमच्या पारंपरिक कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि हक्क धोक्यात आले आहेत. आम्ही शतकानुशतके मासेमारी व किनारपट्टीचे संरक्षण करत आलो आहोत परंतु आज आमच्या जमिनी SRA योजनांमध्ये विलीन केल्या जात आहेत आणि आमचे हक्क हिरावले जात आहेत. यासाठी जर काय आमच्या मागण्या कशा असतील ते ऐका. आमच्या मागण्या:
कोळीवाड्यांना CRZ व विकास आराखड्यात वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करणे, जाळी वाळवणे, होडी लावणे, मासे प्रक्रिया यासाठी किनारपट्टीवरील हक्कांचे संरक्षण, समुदाय आधारित पर्यटनास परवानगी, महिला बचत गटांना समर्थन, पुनर्वसनाच्या वेळी मूळ ठिकाणी सांस्कृतिक संवेदनशीलतेसह पुनर्वसन. महोदया, आम्ही मागणी करतो की 2019ची CRZ अधिसूचना रद्द करून 2011ची अधिसूचना पुन्हा लागू करावी, ज्यात कोळीवाड्यांना CRZ अंतर्गत संरक्षण आहे. हे कोळी महिलांच्या वतीने आपण सह्यांची मोहीम राबवायची आहे. अच्छा, आता आपण हा अर्ज त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पाठवायचा ह्याच्याबाबत मीटिंग घेऊ. परंतु आता या ठिकाणी एक सूचना येते की आपण पोस्टकार्डद्वारे सुद्धा हे पत्र त्यांच्यापर्यंत पाठवू शकतो. सगळ्यांची संमती आहे काय? ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या हक्कासाठी मागणी करू शकतो. लढेंगे. मच्छीमार महिला दिनाचा, मच्छीमार एकजुटीचा, मच्छीमारांच्या एकजुटीचा. धन्यवाद. जिंदाबाद. श्री भीमसेन खोपटे यांना इथे आमंत्रण करते. ते इथे त्यांचं आभार प्रदर्शन करतील. तुमची सगळ्यांची इथे उपस्थिती झाली त्याच्याबद्दल. आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. तुमच्यातलीच एक आहे. आणि हो, मी देते, पण ह्यांना जरा घाई झाली आहे. मी सगळं सांगत आहे. हो, मी सांगते आहे. मला बोलून देत नाहीयेत. पण एनिवेज, त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल, तर प्लीज कोणीही जाऊ नका. राष्ट्रगीताचा सन्मानासाठी सगळ्यांनी उभं राहायचं आहे त्याच्यानंतर. आणि आभार प्रदर्शनानंतर आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आमची छकुली कुमारी त्रिशा विनायक बामे ही शिवगर्जना घेणार आहे. या छोटीसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाला खरंच तिने उत्स्फूर्त असं आम्हाला ध्येय भरून दिलं. आता आभार घेताना आज जागतिक महिला मच्छीमार दिन आपण साजरा करत आहोत. कृपया बसावे. बोला सदानंदाचा. आई एकविरा माते की. जागा आमच्या हक्काच्या, जागा आमच्या हक्काच्या. आता आणि इथे उपस्थित राहिलेले आमचे पत्रकार बंधू भगिनी आले व आम्हाला ह्या ग्राउंडच्या हे डेकोरेशनसाठी भरपूर 2 दिवस सहकार्य केले असे जे आमचे कैलाजी डुंगा त्यांच्यावर मानतो. व सर्वप्रथम आमच्या सर्व मासेमारी महिला बंधू भगिनी व सर्व महिलांचे आभार मानतो. आणि आता राष्ट्रगीताला सुरुवात होईल.
माता की सर्वांचे महिलांचे पुनश्च आभार. हॅलो, आपल्या दर्यावर्दी महिला मंडळ व त्यांना काही संस्थांनी हातभार लावून आम्ही नाश्त्याची व्यवस्था केली आहे. पॅकेटाची पुन्हा वाटावी, ती कृपया त्यांनी वाटावी. संस्थेच्या आमच्या मासेमारी संस्थेवाला टेबल लावला आहे, कृपया तिथे जाऊन घ्या. संस्थेच्या कार्यालयात कृपया यावे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर त्यांनी संस्थेच्या कार्यालयात यावे. कोणी घाई करू नये. व्यवस्थित जिन्यावरून खाली उतरा, जेणेकरून कोणाला इजा होणार नाही. पुनश्च एकदा सर्व महिला मंडळांची यापुढेही जर आपल्याला असंच जर संस्थेने आवाहन केलं तर यापुढेही समाजाचे जेव्हा प्रश्न असतील तेव्हा आपण उपस्थित राहाल आणि आपली वज्रमूठ दाखवून द्याल, अशी या मल्हारी चरणी मी एक आशा बाळगतो. पुनश्च ही डेकोरेशनची जी व्यवस्था आहे, आसन व्यवस्था आहे, ती कैलास डुंगा यांनी केलेली आहे. त्यांचेही आभार मानतो. या नागपा मंडळ, नागविरी मंडळ, साठीण मंडळ यांनी जो या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे सहकार्य केलं त्यांचेही मी आभार मानतो. विविध गावातून ज्या महिला आल्यात, ज्या आपल्या वेळात वेळ काढून आलेल्या आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. सर्व नेते मंडळी, एक विनंती आहे, पालघरवरून ज्या महिला आल्यात त्या आपल्या संस्थेच्या समोर सर्वांनी थांबायचं आहे. तिथे आपलं जे वाहन आहे, बस, ती येणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की पालघरवरून ज्या महिला आलेल्या आहेत त्या आपल्या संस्थेच्या बाहेर त्यांनी थांबायचं आहे. पुनश्च एकदा नेते मंडळी जे आलेत, आपला वेळात वेळ काढून जो संघर्ष हा खारदांडा कोळीवाड्याला जो आता सतावतोय त्यासाठी एकजूट दाखवण्यासाठी सर्व नेते मंडळी इथे उपस्थित राहिली, आपला वेळात वेळ दिला, त्याच्याबद्दल सर्व दांडाकोळी समाजातर्फे सर्वांचे आभार मानतो. असे विविध संस्था संघटनांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदत केली, त्यांचेही दांडाकोळी समाज, दांडाकोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्था, खारदांडा कोळीवाडा गावठाण यांच्यातर्फे आभार मानतो. यापुढे जागतिक मच्छीमार दिन जो आपल्या नेत्यांनी सांगितला 21 नोव्हेंबरला जो साजरा केला जातो तो मुरब्याला आहे. तरी या गावकरी महिलांना विनंती करतो की 21 तारखेला आपल्याला मुरब्याला जायचं आहे. संस्था जाण्याची व्यवस्था करणार आहे, बसेसची व्यवस्था करणार आहे. आपण आपल्या नावाची नोंदणी करावी. आपल्याकडे इतर गावातून जशा महिला आल्या तसा आपल्यालाही पाठिंबा द्यायचा आहे सर्वांना. चहा पाणी मिळेल का नाही याची पूर्ण जबाबदारी या महिला मंडळाने घेतलेली होती. इकडे बघा, इकडे मला बनव ना राजा, तुला काय बनवायचं संस्थेत आलेल्या त्यांना अल्पहारची व्यवस्था करावी. एकजुटीचा मच्छीमार, एकजुटीचा मुंबई आमच्या कोळ्यांची, मुंबई आमच्या कोळ्यांची, जागा आमच्या हक्काच्या, जागा आमच्या हक्काच्या. हा चला बोला. नाही कुणाच्या बापाची.
बोलू नका सगळे शेअर करा. मी देवाजवळ आशा करतो की न्यायव्यवस्थेला जाग येऊन न्यायव्यवस्था इथल्या लोकांना त्यांचं योग्य न्याय मिळवून द्यावं आणि इथला कोळी समाज तुमच्यासाठी आज वाढवण बंदर पर्यंत सर्व कोळीवाडे वाचले पाहिजे, सर्व बाजारपेठी महिलांच्या वाचल्या पाहिजे आणि मासली सुकवण्याच्या जागा सुद्धा आमच्या वाचल्या पाहिजे, कोळीवाडे वाचले पाहिजे. हे दलाली लोकांनी सुद्धा लक्षात घ्यावं. या वाघिणी कमी नाही, जर रस्त्यावर पडल्या ते भारी पडणार आहे. नक्की नक्की सर. मी मुळामध्ये ह्यांचं वय तुम्ही बघू शकता, पण त्यांचा जोश आजपर्यंत म्हणजे बोलतात ना की गावात सर्वांचा मनापासून आभार की त्यांनी त्यांचा वेळ दिला. इथे चालू आहे अतिक्रमण जे चालू आहे जसानी बिल्डरचं, त्यांनी आयात निर्यात करण्याचा जो रस्ता आहे, सामान आम्हाला जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो त्यांनी ओव्हरटेक केलेला आहे, त्यांनी त्याच्या हद्दीत घेतलेला आहे, तो जो त्याचा नाही आहे, बीएमसीचा आहे. म्हणजे
सोसायटी